लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पाहायला मिळाला। यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं या ठिकाणी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत बसेल अशा पद्धतीचं चित्र आपण पाहू शकता। या ठिकाणी जे आहे ते अनेक ठिकाणी काँग्रेस विजय करताना दिसत आहे, कारण काँग्रेसच्या 21 जागा आल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे भाजपच्या देखील 18 पेक्षा जास्त जागा आल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये हे जे आहे ते विजयानंतरचे हे दृश्य आहे। लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस भाजप असा थेट संघर्ष पाहायला मिळाला आणि त्यामध्ये जे आहे ते भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची सत्ता येणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते पहिल्यापासून भाजप विरुद्ध काँग्रेस थेट सामना पाहायला मिळाला, मात्र राष्ट्रवादीनं मोठी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय। लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या देखील मोठ्या संख्येने जागा आलेल्या आहेत, त्यामुळं किंग मेकरची भूमिका जी आहे ते अजित पवार गटाची आहे आणि त्यामुळं लातूर जिल्ह्यातलं हे सगळं चित्र आहे। मोठा जल्लोष पाहायला मिळतोय, मात्र कुणाची एकल हाती सत्ता आलेली नाही, त्रिशंकू अशी परिस्थिती झालेली आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप एकत्र आल्यास भाजपची आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता येऊ शकते असे सगळे समीकरण झालेले आहेत। विजय सगळा आता कुणाच्या बाजूने होता आणि कोण झेंडा फडकवतो जिल्हा परिषदेवर याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।